पद्धतीने विनंत्या केल्या, लेखी अर्ज पण दिले, मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही. काय आताच मी या ठिकाणी प्रसार माध्यमातून प्रशासनाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो. मी गेल्या 17/7 ते आज काल परवा तारखेपर्यंत मी प्रशासनाला वेळोवेळी निवेदनं दिलेली आहेत आणि त्या निवेदनाच्या प्रती सुद्धा माझ्याकडे आहेत. खरं म्हणजे जिथं खरोखरच गोरगरिबाचे विद्यार्थी ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतात, त्या आता माझ्या शाळेची गुणवत्ता जर तुम्हाला सांगितली ना सर, तर नवोदय विद्यालयामध्ये परीक्षेच्या काल परवा कुठली परीक्षा झाली नवोदय विद्यालयाची, तर त्या नवोदय विद्यालयाच्या परीक्षेमध्ये माझ्या शाळेचे किमान 8 ते 10 विद्यार्थी पात्र झालेले आहेत असं मी म्हणतो. कारण एससी कॅटेगरीच्या पोरांना 92 ते 90च्या वर गुण घेतलेले आहेत. तर शिक्षक इतक्या मेहनतीनं या ठिकाणी शिकवतात, परंतु माझ्या लेकरांना बसण्यासाठी इमारत उपलब्ध नाही. आणि ती इमारत उपलब्ध करण्यासाठी मिळवून देण्यासाठी किमान मी काय म्हणलो होतो शासनाला, की बाबा किमान मला खोल्या दुरुस्तीसाठी निधी द्या. खोल्या दुरुस्त करून मी 1 ते 5 वर्ग भरू शकतो. परंतु शासनाने त्या मागणीकडे माझ्या अक्षम्य दुर्लक्ष केलेलं आहे. या ठिकाणी मी अत्यंत शासनावर माझा एक रोष माझा म्हणा. कारण होतकरू विद्यार्थी शिकण्यास तयार आहेत, पण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी खोल्या लायक नाहीत. वर्ग माझ्या इथं 1 ते 5 आहेत. विद्यार्थी संख्या माझ्या शाळेमध्ये 80 ते 81 वर्ग संख्या आहे. खोल्या आहेत, कशा खोल्या आहेत, जे निकामी, ते फोटो सुद्धा मी माझ्या आदरणीय पत्रकार बंधूंना मी त्या ठिकाणी दाखवून दिलेले आहेत. कारण खास विद्यार्थ्याला बसायसाठी फक्त एक डिजिटल क्लासरूम आहे आणि दुसरी जी आहे बाहेर जर पाहिलं तिचं तर छत आता पूर्ण मोडकळीस आलेलं आहे. आणि म्हणून मी या प्रसार माध्यमाच्या याच्यातून मी प्रशासनाला विनंती करतो. या ठिकाणी मी माननीय आपल्या नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गोरे सर यांना डीपीटीसी मधून तरी किमान मला 2 खोल्याची दुरुस्ती द्यावी अशी मी त्या ठिकाणी त्यांनाही निवेदन दिलेलं आहे. परंतु त्या निवेदनाला प्रशासनाने आणि जिल्हा नियोजन समितीने केराची टोपली दाखवलेली आहे असं मला वाटते. एकंदरीत पाहताना आता येतं या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो, काल परवा जे प्रशासनानं एक निधीचं वितरण केलेलं आहे, मी तुम्हाला त्या ठिकाणी निवेदनामध्ये दाखवून देतो. शिक्षण विभाग जिल्हा परिषद प्राथमिक यांनी 10व्या महिन्यामध्ये 28 तारखेला एक निधीचं वितरण करण्यात आलं. त्या ठिकाणी जवळपास हिमायतनगर तालुक्यातील 16 जिल्हा परिषद शाळेच्या खोल्या दुरुस्तीसाठी निधी दिला आणि हातगाव तालुक्यातील केवळ 4 गावच्या शाळेच्या दुरुस्तीसाठी त्यांनी निधी वितरित केला. त्या ठिकाणी मी शाळेचे फोटो, मोडकळीस आलेल्या इमारती, ह्या सगळे असे सबळ पुरावे मी प्रशासनाला कळवले. परंतु जिथं निधी नको आहे त्या ठिकाणी दिला आणि मला पाहिजे त्या ठिकाणी मला निधी दिलेला नाही. तर तो बदलून देण्यासाठी सुद्धा मी काल परवा एक पत्र दिलेलं आहे सर. या शाळेला सर 7व्या आणि 8व्या मध्ये जे आपल्या हातगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली होती, त्यावेळेस मी समक्ष शिक्षण अधिकारी हातगाव आणि गटविकास अधिकारी पंचायत समिती हातगाव यांना मी समक्ष निवेदन दिलेलं आहे. सर, मला कुठल्याही प्रकारे तुमच्या शासनाकडून निधी मिळवण्यासाठी मला मदत करा, पाठपुरावा करा. पण त्यांनी सुद्धा आतापर्यंत आमच्या त्या निधीची ही केलेली नाही, पाठपुरावा केला नाही, मिळाली नाही. मला काहीच नाही. शासनाकडे एवढीच विनंती आहे, माझ्या जे 2-3 खोल्या मोडकळीस आलेल्या आता वर्ग खोल्या, त्या वर्ग खोल्या दुरुस्तीसाठी मला तातडीने निधी मिळाला पाहिजे, एवढीच माझी मागणी आहे शासनाकडे. एकंदरीत ते येत असते का शाळेत? तो निधी येतो सर, परंतु तुटपुंजा निधी असतो तो. आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला, 15व्या वित्त आयोगाचा निधी जो मिळतो तो लोकसंख्येच्या आधारित मिळते. माझ्या 2011च्या जनगणनेनुसार माझ्या गावाची लोकसंख्या 1190 आहे. त्यामध्ये शिक्षण विभाग, आरोग्य आणि उपजीविका या 3 घटकावर जो निधी आहे केवळ 25% निधी आहे. तर एकूण निधीच्या 25% निधी म्हणजे आम्हाला मिळायलाच किती सर? त्याच्यामध्ये 80 ते 90 हजार रुपये. 80 ते 90 हजारामध्ये मी एवढ्या मोठ्या खोल्या दुरुस्त करू शकत नाही. त्या ठिकाणी जे अत्यावश्यक गरजा आहेत, पाण्याची व्यवस्था आहे, शाळेला तुमच्या लाईटची व्यवस्था आहे, त्या निधीतून आम्ही ते लेकरांना खर्च केला सर. आम्ही त्या ठिकाणी 15 वित्त आयोगामधून माझी एकच भूमिका आहे, मला 15 दिवसात जर तो दुसरीकडे दिलेला निधी माझ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाळकी बुजुर्ग जर नाही मिळाला
तर मी त्या ठिकाणी जिल्हा परिषद किंवा जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आमरण उपोषणास मी बसण्यास तयार आहोत.